नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव अडसरे। कालपासून ज्या शेतकरी बांधवांना डीबीटी द्वारे पैसे येण्यास सुरुवात झाली ते पैसे कोणते आपण एक थोडक्यात शॉर्ट या व्हिडिओद्वारे आपण तुम्हाला सांगतोय। जे शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले होते, अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्यावेळेस राज्य सरकारने जारी केले होते की प्रत्येक शेतकरीला हेक्टरी अनुदान 10,000 एवढे देण्यात येईल, त्या शेतकरी बांधवांना 10,000 रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येते। याच्यामध्ये आता एक फरक आहे, ज्यावेळेस मागच्या 2 दिवसात मी जीआर प्रसिद्ध केला होता की जीआर मध्ये घोषित केलं होतं की रब्बी बी बियाणासाठी राज्य सरकार हे अनुदान हेक्टरी 10,000 रुपये देते। आता हे जे अनुदान आहे ते हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे राज्य सरकार देते। आता ज्या शेतकरी बांधवांना पैसे आले नाहीत, न पैसे येण्याचं कारण म्हणजे आपल्याला 2 ते 3 त्रुटी असू शकतात। एक, तुमची बँकेत ई-केवायसी झालेली पाहिजे। दुसरी गोष्ट, तुम्ही फार्मर आयडी काढलेला पाहिजे, म्हणजे नवीन नोंदणी झालेली पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कागदपत्रे सादर करत असतो तलाठी कार्यालयामध्ये, ते कागदपत्र आपण यशस्वी व काळजीपूर्वक दिले आहेत का नाही हे आपण प्रथमतः चेक केलं पाहिजे। आता शेतकऱ्यांचे पैसे कशा प्रकारे आले, ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र 2 हेक्टर असेल त्या शेतकऱ्यांना पैसे 1 हेक्टर एवढे पैसे गव्हर्नमेंटकडून देण्यात आले। समजा माझं क्षेत्र 2 हेक्टर आहे, तर मला किती हेक्टरचे पैसे राज्य सरकार देते? 1 हेक्टरचे पैसे राज्य सरकार देते। याच्यामध्ये काय होतं, आपण ज्या वेळेस कन्फ्युज होतो ना, आता बरेच शेतकरी कन्फ्युज कशामध्ये की विचार करतात। आता काही शेतकरी बांधव संभ्रमात कसे की माझे अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पैसे मागच्या वेळेस पडले होते, आता हे पैसे नेमके कोणत्या प्रकारचे? हे पैसे पीक विम्याचे असतील। पण शेतकरी बांधवांना हे पैसे पीक विम्याचे नाहीये, हे पैसे आपले रब्बी अनुदानासाठी राज्य सरकारने हेक्टरी 10,000 प्रमाणे दिले आहे। आता काही शेतकरी बांधवांचे पैसे ज्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना सुद्धा हे पैसे पडलेले आहेत, त्याच्यामुळे हे पैसे पीक विम्याचे नाहीयेत। पीक विम्याचे पैसे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यात येण्यास सुरुवात येतील। त्याचे पैसे आहेत 17,000 रुपये हेक्टरी, एवढे ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला असेल त्या शेतकरी बांधवांना। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अद्याप तुम्ही अजून फार्मर आयडी नंबर काढलेला नसेल किंवा तुम्ही तुमचे कागदपत्र तलाठी कार्यालयात जमा केलेलं नसेल, त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र यशस्वीरित्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करावे। एवढेच मी तुम्हाला सांगतो। ज्या शेतकरी बांधवांचे अद्याप पैसे आले नाहीत त्या शेतकरी बांधवांनी एवढ्या 4-5 दिवसात किंवा 15 दिवसात सगळे पैसे व्यवस्थितरित्या आपल्या अकाउंटमध्ये पडून जातील। ज्या शेतकरी बांधवांचे अद्याप पैसे पडले नाहीत किंवा पडणार नाहीत त्या शेतकरी बांधवांची यादी आमच्याकडे येईल, त्यावेळेस आम्ही तुम्हाला संपर्क करू। ई-केवायसी साईट अद्याप बंद आहे, कोणीही घाई करू नका, गडबड करू नका। एवढ्या 2-3 दिवसात जीआर येतोय की साईट चालू झालेली आहे, पण अद्याप ई-केवायसी साठी साईट चालू झालेली नाही, म्हणून काळजी करू नका। व्यवस्थित आपले एवढे 4-5 दिवस थांबा, तुमचे पैसे 100% पडतील। धन्यवाद।